Welcome to Tech Vidya. Our today's topic is Pythagoras theorem. According to new syllabus, reduced syllabus for academic year to 2020 to 2021. प्रॅक्टिस सेट 2.1. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पायथागोरस थेरम हा मॅथ सेकंड म्हणजे जॉमेट्रीचा चॅप्टर सुरू करतोय. सुरुवातीला लेट्स स्टडी यामध्ये आपल्याला काय काय या पाठामध्ये पाहायचं आहे. या पाठामधील पृष्ठ क्रमांक 40 ते 42 हा टोटली काढून टाकलेला आहे. यावरची अभ्यासाकरिता नाही. उर्वरित जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला इथे पायथागोरस ट्रिपलेट, पायथागोरियन ट्रिपलेट, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, पायथागोरस थेरम अँड अपोलोनियस थेरम हा सर्व भाग इथे या पाठामध्ये स्टडी करायचा आहे. आपण आता या व्हिडिओमध्ये पायथागोरियन ट्रिपलेट यावरील प्रॅक्टिस सेट 2.1 बघणार आहोत. आणि पायथागोरस थेरम आपण इयत्ता 8वी 9वी 10वीमध्ये थोडं आपल्याला पायथागोरस थेरमची आयडिया आहे. तर पायथागोरस थेरम नेमकं काय आहे. लेट्स रिकॉलमध्ये दिलेलं आहे की Pythagoras theorem, in right angle triangle the square of the hypotenuse is equal to sum of the squares of remaining two sides. In right angle triangle हा right angle triangle आहे. त्यामध्ये the square of the hypotenuse, आता इथली hypotenuse कुठली आहे, ही आहे PR म्हणजेच कर्ण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, ही hypotenuse आहे. इज द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस, या साईडचा जो स्क्वेअर आहे तो या दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असायला पाहिजे. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण हे पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट इथे दिलेलं आहे बोल्ड अक्षरामध्ये. इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस, म्हणजेच या हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साईड्स विच आर टू साईड्स, साईड पी क्यू अँड साईड क्यू आर ऑर क्यू. इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे पी क्यू आर जो आहे हा 90 डिग्री आहे. आणि या स्टेटमेंटप्रमाणे हायपोटेनियस पी आर. मग आता हे जे स्टेटमेंट होतं हे आपण इथे फॉर्म्युला टाईपमध्ये मांडलेलं आहे. तर लेंथ पी आर स्क्वेअर म्हणजेच हायपोटेनसच्या लेंथचा स्क्वेअर इज इक्वल टू, आपण डेफिनेशनमध्ये बघत आहोत, इज इक्वल टू मीन्स हिअर वी गिव साइन ऑफ इज इक्वल टू, देन लेंथ पी क्यू मीन्स रिमेनिंग टू साइड्स, दीज आर रिमेनिंग टू साइड्स अँड देअर सम मीन्स प्लस, हेन्स लेंथ पी क्यू स्क्वेअर अँड प्लस लेंथ क्यू आर स्क्वेअर. आपल्याला हे कसं लिहिता येईल, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. The length PQ, QR and PR of triangle PQR can also be shown by letters RPQ. With this convention, referring to figure 2.1, Pythagoras theorem can also be stated as Q square P square plus R square. आता इथे असं म्हटलेलं आहे की हा जो ट्रायंगल आहे PQR, या ट्रायंगलमध्ये RPQ म्हणजे या प्रत्येक साईडला एक एक जर नाव दिलं तर आपण इथे क्यू हे नाव दिलं पी आर साईडला, नंतर पी क्यू साईडला पी नाव दिलं आणि पी आर साईडला क्यू आर साईडला आर हे नाव दिलं. तर आपण या साईड न लिहिता डायरेक्ट आपण क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर असं सुद्धा लिहू शकतो. आता आपल्याला या व्हिडिओमध्ये जे पाहायचं आहे ते आहे पायथागोरियन ट्रिपलेट. तर हे पायथागोरियन ट्रिपलेट काय आहे आणि कुठल्या पद्धतीने काढता येईल आणि यावरच आधारित आहे प्रॅक्टिस सेट 2.1. पायथागोरियन ट्रिपलेट, इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स इफ स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स, देन द ट्रिपलेट इज कॉल्ड पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजेच आत्ताच आपण पायथागोरस थेरम जे पाहिलेलं आहे या थेरममध्ये आपण ते शिकलो की जर हायपोटेनसची जी स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरच्या बरोबरच ज्या रिमेनिंग टू साईड्स आहे तेवढी जर त्या टू साईडच्या स्क्वेअरची सम येत असेल तर ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे. हेच इथे आपल्याला
सांगितलेलं आहे की त्या कर्णाची जी लांबी आहे त्याच्या वर्गाची लांबी आहे ती उरलेल्या दोन साईडच्या वर्गाच्या लांबी एवढी असायला हवी. फॉर एक्झाम्पल इथे ट्रिपलेट म्हणजे 3 संख्या दिलेल्या आहेत, त्याला आपण ट्रिपलेट म्हणू. 11, 60 अँड 61. मग आता आपला जो फॉर्म्युला आहे की हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू 2 साइड्स स्क्वेअर आणि त्यांची सम ही हायपोटेन्यूज एवढी आली पाहिजे. तर इथे आपण आता हे 11, 60 आणि 61 याच्या आधी सुरुवातीला स्क्वेअर करून घेणार आहोत. 11चा स्क्वेअर 121, 60चा स्क्वेअर 3600 आणि 61चा स्क्वेअर 3721. आता यामध्ये सर्वात मोठी जी संख्या आहे ती आहे 61. म्हणजेच नॅचरली 61 जी आहे ही हायपोटेन्यूजची लेंथ असेल असं आपण अज्यूम करू. मग आता या दोनची बेरीज 61च्या स्क्वेअर एवढी येते का हे पाहण्यासाठी आपल्याला 11 आणि 60चा जो स्क्वेअर आहे त्याची इथे सम केलेली आहे. इथे 3721 याची सम आलेली आहे, म्हणजेच हे ट्रिपलेट आहे. द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ अदर 2 नंबर्स. यामधला लार्जेस्ट नंबर हा होता 61चा स्क्वेअर होता. याच्या ज्या स्क्वेअरची सम आहे तेवढीच सम या दोन साईडच्या स्क्वेअरची सम आलेली आहे, म्हणजेच हा ट्रिपलेट आहे. हेन्स 11, 60 and 61 is a Pythagorean triplet. Then here some examples are given. Verify that 3, 4, 5, 5, 12, 13, 8, 15, 16, 24, 25 and 7 are Pythagorean triplets. Numbers in Pythagorean triplets can be written in any order. हे जे नंबर दिलेले आहेत 3 संख्या दिलेल्या आहे कुठल्याही ऑर्डरमध्ये लिहू शकता, तुम्ही मागे पुढे करू शकता. आणि इथे व्हेरीफाय करायसाठी तुम्हाला या संख्या दिलेल्या आहेत. तर ह्या संख्या जर तुम्ही या पॅटर्ननी सोडून पाहिल्या तर तुम्हाला हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे हे जाणवेल. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तर इथे फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला फॉर मोर इन्फॉर्मेशन. फॉर्म्युला फॉर पायथागोरस ट्रिपलेट. If a, b, c are natural numbers and a is greater than b, then a square plus b square, a square minus b square and twice ab is Pythagorean triplet. इथे म्हटलेलं आहे a जर हा b पेक्षा मोठा असेल. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1 हा पायथागोरियन ट्रिपलेट याच प्रकारे सोडून पाहणार आहोत. 2.1 मधील फर्स्ट क्वेश्चन आणि फर्स्ट क्वेश्चनमधील हे 6ही एक्झाम्पल्स सोडवायला सुरुवात करू. पाहत आहोत प्रॅक्टिस सेट 2.1. यापूर्वी आपण पायथागोरियन ट्रिपलेट कसं काढायचं हे बघितलेलं आहे आणि त्यावरच आधारित हा प्रॅक्टिस सेट आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल इज हिअर. फर्स्ट यू हॅव टू कॅल्क्युलेट स्क्वेअर्स ऑफ ऑल द 3 नंबर्स. हिअर स्क्वेअर ऑफ 3, देन square of 5 and square of 4. 3 3s are 9. Then 5 5s 25 and 4 square 4 4 60. Hence आपला फॉर्म्युला काय आहे की दोनची सम जी आहे, दोन साईडची जी सम आहे ती हायपोटेन्यूजच्या सम एवढी यायला हवी. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर हा 5 हा नंबर आहे हा ग्रेटर नंबर आहे या 2 पेक्षा. मग आता आपण इथे 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर असं जर घेतलं तर याचा स्क्वेअर 9 आणि याचा स्क्वेअर 16 याची सम येते 25. हेन्स आणि 25 हा लार्जेस्ट नंबर जो आहे यामधला याची सुद्धा सम आहे. म्हणजे ह्या रिमेनिंग 2 साईड जे आहेत त्या 2 साईडच्या स्क्वेअरची सम या हायपोटेन्यूजच्या स्क्वेअरच्या सम एवढी येते. म्हणजेच हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. म्हणून आपल्याला इथे लिहायचं आहे 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर, जे आपलं पायथागोरसचं थेरम आहे त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे लिहायचं आहे. आता इथे म्हटलेलं आहे विथ रिझन, आयडेंटिफाय विथ रिझन. आयडेंटिफाय करायचं आहे हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही.
तर हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे, आपल्या कंडिशनमध्ये बसलेला आहे, म्हणून आपण इथे रिझन लिहिणार आहे. द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर is equal to the sum of squares of the two numbers. जे आपण इथे वर लिहिलेलं आहे तेच आपण इथे जे आपण इथे फॉर्म्युल्याच्या रूपामध्ये मांडलेलं आहे तेच आपण इथे रायटिंग मध्ये लिहिलेलं आहे की द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर दॅट इज 5 इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ टू नंबर्स. हे जे दोन नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअरची सम या लार्जेस्ट नंबरच्या सम हेन्स. आता इथे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे विचारलेलं आहे, म्हणून इथे आपण लिहिणार आहोत 3 4 3 5 and 4 is a Pythagorean ट्रिपलेट. तुम्ही पूर्ण लिहायचं आहे, मी शॉर्टकट लिहिला. इथे आपला फर्स्ट एक्झाम्पल झालेला आहे. सेकंड एक्झाम्पल 4 9 and 12. You can do like this. First we take out square. 4 square 4 4 are 16. Then 9 square 9 9 81 and 12 square 144. आपल्याला हे जोडून पाहायचं आहे आता की इथे यांची सम या मोठ्या नंबर म्हणजे लार्जेस्ट नंबर 81 येते का. तर इथे 4 स्क्वेअर प्लस लार्जेस्ट नंबर इज 12. 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इज इक्वल टू 16 प्लस 81 इज इक्वल टू 7 and this 8 and 1 9 97. मग आता याची जी सम आहे ती 144 यायला पाहिजे होती या दोन नंबरची, तर आपले पायथागोरियन ट्रिपलेट म्हणता आलं असतं आपल्याला. परंतु इथे या दोन नंबरच्या स्क्वेअरची सम जी आहे ती 97 आली, त्यामुळे हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही. म्हणून आपल्याला इथे हेच वाक्य परत लिहायचं आहे की द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज नॉट इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ. आता इथे फक्त इज इक्वल टू मी टाकलेलं आहे, इथे तुम्हाला नॉट टाकायचं आहे. इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द टू नंबर्स. हेन्स तुम्हाला लिहायचं आहे, मी लिहिलेलं नाही. 4 9 and 12 is not a Pythagorean triplet. Is not a Pythagorean ट्रिपलेट. अगदी इझी असे एक्झाम्पल आहे ते. तिसरे एक्झाम्पल 5 12 and 13. हियर द लार्जेस्ट नंबर इज 13. 5 5s are 25. 12चा स्क्वेअर 144 and 13चा स्क्वेअर. तुम्हाला स्क्वेअर जे आहे ते 30 पर्यंत पाठच करून घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला जो स्क्वेअर करायला लागणारा वेळ आहे तो तुमचा वाचेल आणि तुमची स्पीड जी आहे गणिताची वाढेल. म्हणून तुम्हाला सर्वच मॅथ्स फास्ट सोडवण्यासाठी, मॅथ्सचे प्रॉब्लेम फास्ट सोडवण्यासाठी स्क्वेअर आधी तुम्ही सर्वच पाठ करून घ्यायची आहे. 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. आता या स्क्वेअर जो आलेला आहे याची सम आपण करून जर घेतली तर याची सम आपली किती येते हे पाहायचं आहे आपल्याला. 4 and 5 9 4 and 2 6 and this 1. म्हणजेच आपली या दोन साईडची जी सम आहे स्क्वेअरची ती या हायपोटेनसच्या स्क्वेअरच्या सम एवढी आलेली आहे, म्हणजेच हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. मग आपण इथे लिहायचं आहे the square of the largest number is equal to. हे आपल्याला हे जे सेंटेन्स आहे हे पाठच करून ठेवायचं आहे, कारण हे पायथागोरस ट्रिपलेटचं स्टेटमेंट आहे. द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ
other two numbers. Hence 5, 12 and 30 is Pythagorean triplet. Then fourth example, 24 square 5, 7, 6. Then 70 square 4, 9, 0, 0 and 74 square. इथे लिहिते मी 5, 4, 7, 6. आता आपल्याला यामधली मोठी संख्या आहे 74. तर या 24चा स्क्वेअर आणि 70चा स्क्वेअर याची सम करून बघायची आहे. 24चा स्क्वेअर आहे 5, 7, 6 प्लस 70चा स्क्वेअर 4, 9, 0, 0 याची सम येणार 6, 7, 9 and 5, 14. Carry 1 and here 4 and 1, 5 means 74च्या स्क्वेअरची जी सम आली तीच या दोन नंबरच्या स्क्वेअरची सम आलेली आहे. म्हणजेच हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. 24, 70 and 74 is a Pythagorean triplet. Next example, triplet is 10, 24 and 27. Here 27 is the largest number. 10 square 100, 24 square 5, 7, 6. आधीच्या गणितामध्ये सुद्धा ही संख्या होती. Then 27 square 7 to 9. You have to do sum of these two numbers square and then check whether it is equal to 27 square or not. So 100 plus 5, 7, 6 is equal to 6, 7 and 6. Hence, there is difference between these two numbers, that is 27 square is 7 to 9 and sum of the two numbers square is 6, 7, 6. हा पायथागोरियन ट्रिपलेट नाही म्हणून तुम्हाला इथे असं लिहिता येईल. Hence you can write here the square of the largest number. The square of the largest number is not equal to the sum of the squares of the other two numbers, and hence 10, 24 and 27 is not a Pythagorean triplet. Pythagorean triplet. Triplet means तीन संख्या. इथे सर्वात मोठा नंबर आहे 61. या दोन नंबरच्या स्क्वेअरची सम 61 एवढी येते का यावरून आपल्याला हे ट्रिपलेट ठरवता येईल. तर इथे 11 स्क्वेअर इज 121. देन 60 स्क्वेअर 6 is 36 and 2 0 and 61 square 3721 3721. 11 square plus 60 square is equal to 11 square किती आलेला आहे 121 प्लस 60चा स्क्वेअर आलेला आहे 3600. याची सम करून पाहायची आहे 1, 2, 7 and 3. तर ही दोन नंबरची सम एवढी आलेली आहे आणि यामधला जो लार्जेस्ट नंबर आहे 61 याचा स्क्वेअरसुद्धा एवढा आलेला आहे. म्हणजेच हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. मग आपल्याला इथे स्टेटमेंट लिहायचं आहे कारण इथे विथ रिझन तुम्हाला म्हटलेलं आहे. स्टेटमेंट तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लिहायचं आहे. द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर टू नंबर्स. हेन्स 11, 60 and 61 is a Pythagorean triplet. हे जे क्वेश्चन आहेत हे तुम्हाला MCQ मध्ये विचारले जातात आणि तुम्हाला ते पाहून लगेच ओळखायचं असतं की whether it is Pythagorean triplet or not. In our next video
we are going to learn about remaining questions examples in practice set 2.1. Thanks for watching.